मध्ये पाणी आलं, एवढ्या लांब आपण जातो आणि देव आपल्यासाठी कधी ना कधी येईल असं कधी मनातही वाटलं नव्हतं. पण ज्या क्षणाला कळालं मंडळी, टचकन डोळ्यात पाणी आलं का ज्या देवासाठी आपण एवढ्या लांब जातोय तो देव आपल्या गावामध्ये येतोय. जगाचा मालक माझा ब्रह्मांड नायक कैलाशीचा महादेव हे साक्षात भगवान शंकर म्हणजे माझा मामा या मेंढी माऊलीला घेऊन आपल्या गावामध्ये येतोय. किती आनंद झाला असेल मला खरोखर. त्यावेळेस परत देव गावामध्ये आला, परत या केरूर गावामध्ये आला आणि लखाप्पा पहिलवान भेटाय गेला. जसा भेटाय गेला मंडळी तसा घरानं देवाला सांगायला लागला, देवा अरे त्या रघु पुजाऱ्याने आमच्या सारख्याच 100 रुपये बुडवलं पण कसला गुण आला नाही, माझ्या बहिणीच्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे देवाला राग आला. देव ताडकन उठला आणि महालिंगरायाच्या मंदिरामध्ये गेला. महालिंगराया म्हणजे भगवान शंकरांचा अवतार मंडळी. मामा कधीच कोणत्या मंदिरामध्ये पायतान काढत नव्हता. ऐका, कोणत्याच मंदिरामध्ये पायतान मामांनी कधी काढलं नाही. मामा ताड ताड असं महालिंगरायाच्या मंदिरामध्ये गेलं. समोर रघु नावाचा पुजारी होता. त्याने सांगितलं, अहो तुम्ही पायतान घालून मंदिरात आलाय, पायतान घालून मंदिरात आलाय. मामा बोलायला लागले, अरे त्या लखाप्पा पहिलवानाचं 100 रुपये बुडवल्यात. अरे त्या बेकरीच्या घरामध्ये मला पाणी भरावं लागतंय. लक्षात घ्या, देव आपल्या घरामध्ये कधी पाणी भरतो ज्यावेळेस देवावर आपण उपकार करतो, त्यावेळेस देव आजही आपल्या घरामध्ये पाणी भरतोय. त्यावेळेस काय झालं, अरे त्या लखाप्पाचं 100 रुपये घेतलं. जसं 100 रुपये घेतलं, बोलला माझा देव बोलायला लागला, तसं त्या पुजाऱ्याला राग आला ना मामांच्या दोन्ही हाताला धरलं, पाठीमागे सारत सारत माझ्या देवाला माझ्या मामाला मंदिराच्या बाहेर बाहेर आड होता पाण्याचा, पाण्याच्या आडापर्यंत बाहेर ढकललं माझ्या देवाला. त्यावेळेस मामा स्वतः भगवान शंकर आहे. मामांनी कसं सांगितलं, अरे माझ्याच मंदिरात मला बाहेर काढणारा तू कोण रे? मला बाहेर काढले. अरे ऐक, आजपासून 15व्या दिवशी याच महालिंगरायाला पाणी घालण्यासाठी या झाडावर येशील. त्यावेळेस तुला शौचाला लागल. ज्या ठिकाणी बसल त्याच ठिकाणी तुझा अंत होईल. मीच तुला ठार मारल. काय देवाचा अधिकार, देवाचा शब्द बाहेर पडला. 15वा दिवस उजाडला. सकाळ सकाळ महालिंगरायाला अंघोळ स्नान घालण्यासाठी त्या झाडावर तो रघु पुजारी आला. त्याला शौचाला जावंसं वाटलं. बाजूला ज्या ठिकाणी बसला मंडळी त्याच ठिकाणी त्याचा अंत झाला. मामांनी सांगितलं, आमचं जीभ म्हणजे तलवारीचं पात आहे. एकदा बोललं म्हणजे वार करणार म्हणजे करणार. जसा श्रीराम प्रभूंच्या धनुष्यातून सुटलेला धनुष्य बाण परत माघारी घेता येत नव्हता, तसा आमचा शब्द आम्हाला परत माघारी घेता येत नव्हता. आणि खरोखर मंडळी मामांनी त्यावेळेस भंडारा दिला. भंडाऱ्याच्या जीवावर मंडळी लखाप्पाची बहीण पूर्णपणे बरी झाली. बहीण मंडळी बरी झाली. पण ज्या वेळेला मंडळी कबूर गावामध्ये कुस्तीचं मैदान भरलं होतं ते कुणी पाहिलं होतं मंडळी? कोल्हापूर संस्थानचे राजाराम महाराज आणि अक्कासाहेब महाराज त्यांनी ती कुस्ती पाहिली होती. त्याला बोलून घेतलं. कुठं? कोल्हापूरला बोलून घेतलं आणि कोल्हापूर संस्थानचा पहिलवान बनवलं. अरे आनंद झाला. एवढ्या कुस्त्या जिंकत होता, मामांच्या तळावर जायचा. देवा ही तुमची लीला, तुमचा आशीर्वाद. मामा पाठीवर थाप मारायचं. अरे माझ्या पहिलवाना, अरे हिंदुस्थानात तू कुठेही कुस्तीला जा, मी तुझ्या पाठीवर उभा आहे. नंतर मंडळी कोल्हापूरच्या संस्थानचे राजाराम महाराजांनी पंजाबला अमृतसरला पाठवलं कुस्तीला, तिथेही जिंकला. हैदराबादला पाठवलं, तिथेही जिंकला. आग्र्याला पाठवलं, तिथेही जिंकला. मंडळी 30 पहिलवान होते मंडळी. कोल्हापूर संस्थानचे 30 पहिलवान होते. त्यामध्ये 1 नंबरचा पहिलवान म्हणजे लखाप्पा पहिलवान होता. एवढं मोठं वैभव दिलं, एवढं मोठं ऐश्वर दिलं देवानं. माझ्या देवानं एक दिवस विचार केला, या लखाप्पाची आता परीक्षा घ्यायची. असं समजायचं नाही फक्त लखाप्पाची परीक्षा घेतली. देव आपली सुद्धा कोणत्या रूपाने परीक्षा घेईल हे कधी सांगता येणार नाही मंडळी. लक्षात घ्या, देवाने ठरवलं या लखाप्पाची परीक्षा घ्यायची. मामांचा तळ होता कर्नाटक भागामध्ये.
बोरणहट्टी गावाला त्या दिवशी उठतळ होता. 7 किलोमीटर अंतर होतं. व्यंकटापूर नावाचं गाव. 2 तळामधलं अंतर होतं 7 किलोमीटर. बोरणहट्टी गाव ते व्यंकटापूर. परीक्षा घ्यायचं ठरवलं माझ्या देवानं. लखाप्पा पहिलवान सेवेत होता, बकऱ्यांच्या सेवेत, मामांच्या सेवेत. मामांनी आजारी पडल्याचं सोंग घेतलं, अशक्तपणा आल्याचं देवानं सोंग घेतलं माझ्या देवानं. अरे देवाला कसला आलाय अशक्तपणा. अरे जगाचा रोग बरा करणारा माझा देव बाळू मामा. फक्त सोंग घेतलं, भक्ताची परीक्षा घ्यायचं ठरवलं. मामा बांधावर झोपून राहिलं. निरोप जसा लखाप्पा पहिलवानाला कळाला. अरे उठतळ होता 5 किलोमीटर, बकरी पुढे गेलेली होती. लखाप्पा पहिलवानाला जसं कळालं, दिप्पाडची दिप्पाड होता लखाप्पा पहिलवान. अरे पळत 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 आला, मामांच्या तळावर आलाय. देवा काय झालं? मामाने सांगितलं, अरे मला अशक्तपणा आलाय. आता देवाला कसला आलाय अशक्तपणा? सोंग घेतलं माझ्या देवाने परीक्षा घेण्यासाठी. जगाचा रोग घालवणारा माझा मामा. अरे मला चालवणं झालं. एखादं 4 पायाचं घोडं तरी आण. मामाने सांगितलं. लखाप्पाला सांगितलं, मामा आता ह्या डोंगर दऱ्यामध्ये कुठं आणायचं घोडं? मी 2 पायाचं घोडं आणलंय. मामाने सांगितलं, अरे लखाप्पा, अरे घोडं तर 4 पायाचं असतं, 2 पायाचं घोडं तरी कसलं असतं? दाव म्हणले. लखाप्पा पहिलवान असा खाली वाकला. मामा अरे बस माझ्या पाठीवर. आणि खरोखर देव ज्याच्या पाठीवर बसला किती भाग्यवान असेल मंडळी. पायाला कधी मामानी हात लावू दिला नाही. अरे 10 फुटावरून लोक दर्शन घ्यायची. आज आदमापूरला गेला तर 25 फुटावरून दर्शन घ्यायचंय. तोच जगाचा मालक मंडळी, लक्षात घ्या. अरे देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतंय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. अनंत अनंत जन्माचं सुकृत, अनंत जन्माचं पुण्य असावं लागतंय तरच देवाचं नाव मुखामध्ये येतंय. इथं तर देव जगाचा मालक पाठीवर बसला. चालत 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 7 किलोमीटर अंतर पाठीवर माझ्या देवाला घेऊन आला लखाप्पा पहिलवान. तंबू मारलेला होता, कॉट टाकलेली होती, घोंगडी हातरली होती. देवाला झोपवलं, अंगावर घोंगड टाकलं आणि पाय चेपू लागला. जगाच्या मालकाचं पाय चेपू लागला लखाप्पा पहिलवान. आणि माझा देव बोलायला लागला, अरे माझ्या पहिलवाना, अरे तुझा उपकार मी कशाने फेडू? कोण बोलायला लागलं? माझा देव, जगाचा मालक, विश्वाचा मालक, माझा ब्रह्मांड नायक बाळू मामा. लखाप्पानं दोन्ही हात जोडलं मामांना. मामा अहो माझ्या बायकोच्या पोटामध्ये नारळ एवढी गाठ आली होती. नुसती भंडाऱ्याची पुढे दिली. 17 दिवसात त्याचं पाणी पाणी केलं. त्यानंतर मला 2 मुलं झाली. एवढं मोठं वैभव प्राप्त झालं, एवढं मोठं ऐश्वर्य प्राप्त झालं. देवा मीच तुमचं उपकार कशाने फेडू? मामा झोप देवा. अरे देवाची सेवा केली, देवाची भक्ती केली, देव पाठीवर बसला. मंडळी किती पुण्यवान असेल. खरोखर देव कोणत्या रूपाने परीक्षा घेईल आपली सांगता येणार नाही. मेंढी माऊली मामांच्या शेळ्या मेंढ्या आल्यात मंडळी. साधू संत येती घरात, तोची दिवाळी दसरा. अरे दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा उत्सव कोणता असेल? तो मामांच्या या मुख्या मेंढी माऊलीचा सोहळा आपल्या गावामध्ये आलाय. आणि मंडळी तुमचं नशीब एवढं मोठं. खरोखर दुधामध्ये जशी साखर कालवावी एवढं तुमचं गावाचं पुण्य असेल मंडळी. खरोखर किती पुण्यवान गाव असेल. अरे एवढा मोठा आमोशाचा योग तुमच्या गावामध्ये आलाय. दर अमावस्याला लाखोन पब्लिक आदमापूरला जातंय, मामांच्या तळावर येतंय. तो योग तुमच्या गावामध्ये आलाय. आणि लिंडी पूजनचा सोहळा मंडळी बुधवारी सकाळी 8 वाजता एवढा मोठा सोहळा होणार आहे. जो आदमापूरला होणार तो तुमच्या गावामध्ये होणार. खरोखर किती पुण्यवान गाव असेल मंडळी. बोला 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 मामांच्या नावानं. तर मंडळी एवढा मोठा सोहळा आपल्या गावामध्ये होणार आहे. प्रत्येकानं सोहळ्याला हजर राहायचंय. एवढी मोठी कीर्ती मामांची. आणि मामा सांगायचे मंडळी किती वाजले? तर मंडळी माझा देव जगा वेगळा आणि एवढा मोठा सोहळा इथं होतोय. प्रत्येकानं सोहळ्याला हजर राहायचंय.
एकानं सुद्धा गाफील राहायचं नाही की बाबा दिवाळी काय रोज दरवर्षी दिवाळी येणार आहे मंडळी, दरवर्षी येणार आहे. पण मामांचा सोहळा प्रत्येक दिवाळीला लिंडी पूजनला आपल्या गावाला येईल म्हणून कितीतरी पिढ्या जातील, पण हा योग येणार नाही मंडळी. लक्षात घ्या, बारीक लक्ष द्या. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. आणि मामांनी कुणाचा उपकार ठेवून घेतलं नाही. मामा सांगायचे माझा हात असा जगाकडे घेण्यासाठी नाही, तर माझा हात असा जगाकडे जगाला देण्यासाठी. मी कुणाचा उपकार ठेवून घेणारा देव नाही. मामा कधीच कुणाचा उपकार ठेवून घेत नाही. आज मंडळी मामांचा अधिकार नसता. आज कोल्हापूर जिल्हा वंडून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र या 5 राज्यामध्ये बिनमालकी सोहळा कोणी फिरू दिला नसता मंडळी. इथं कोण मालक नाही, नोकर नाही, चाकर नाही. इथं तुम्ही आम्ही यायचंय, सेवा करायचंय, मेवा खायचंय मंडळी. तर मंडळी ऐका, असंच वैशाख महिना चालू होता, उन्हाळ्याचे दिवस होते. धनगर मंडळी भरपूर येतात. तो किस्सा मंडळी कथा ऐका. वैशाख महिना चालू होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि वैशाख महिन्यामध्ये मंडळी बरेचशी तलाव असेल, ओढ असेल, नाला असेल, पाणी आटत आटत चालतं. बकऱ्यांना पाणी थोडंच लागतं मंडळी. पण काही अशी धनगर मंडळी असतात की त्या आपल्या हद्दीतून दुसऱ्या धनगर मंडळीला जाऊ देत नाही. आणि असाच प्रकार मामांच्या बाबतीत घडला गडिंग्लजच्या परिसरामध्ये. 3 धनगर मंडळींनी मामांना अडवलं. अरे माझ्या मेंढी माऊलीला लई तहान लागली, फक्त पाणी पाजाय चाललोय, तुमच्या भागातला चारा चारणार नाही बाबा. 3 धनगर मंडळींनी अडवलं, सांगितलं आमच्या हद्दीतून जायचं नाही. अरे आमच्या हद्दीतून जायचं नाही, मामांचा अधिकारच माहित नाही, आमच्या हद्दीतून जायचं नाही. अरे बाबा माझ्या बकऱ्यांना लई तहान लागली, फक्त पाणी पाजण्यासाठी चाललोय, फक्त पाणी पाजण्यासाठी चाललोय रे. देवानं हात जोडला, हात कुणासमोर? त्या 3 धनगर मंडळी समोर. कुणासाठी? या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीसाठी हात जोडलं जगाच्या मालकाने मंडळी. लक्षात घ्या, एक दिवस माझ्या देवाने सांगितलं अरे बकरीच नसती तर मी ह्या लोकांच्या हातामध्ये सापडलं नसतो. देव आपल्या हातामध्ये कसा सापडलाय? या मेंढी माऊलीची, मामांच्या शेळ्या मेंढ्यांची सेवा केल्यामुळं देव आपल्या हातामध्ये सापडलाय. लक्षात घ्या, बारीक लक्ष द्या. खरी सेवा असेल या मामांच्या शेळ्या मेंढ्यांची सेवा. हात जोडलं मंडळी, वाद चालू झाला, वाद चालू झाला. अरे 1.5 तास झालं वाद चालू आहे. अरे बकरी ताण्याने तडफडायला लागली. मामाच्या डोळ्याला धारा लागल्या, देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. देवाने आकाशाकडे पाहिलं आणि शापवाणी देवाच्या मुखातून बाहेर पडली. एकाला सांगितलं अरे थांबले का, तुझं घरच पेटवतो. आणि घराला धाड 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 आग लागली. एक जण पळत पळत आला, अरे तुझं घर पेटलंय, घरी जाऊन बघतोय घराची राख रांगोळी झाली. दुसऱ्याला सांगितलं लेका अरे तुझ्या घरात एकच दिवा शिल्लक ठेवतो. पुढे 6 महिन्यात तो मेला, त्याची बायको मेली, एकच मुलगा शिल्लक राहिला. आणि तिसऱ्याला मामा बोललं अरे लेका रांडच्या, अरे तुझ्या घरामध्ये 3 मडी, 3 वर्षात 3 मडी घरामध्ये बसूनच दाखवतो. पहिल्या वर्षी त्याचा मोठा भाऊ मेला, दुसऱ्या वर्षी त्याचा बाप मेला, तिसऱ्या वर्षी त्याचा लहान भाऊ मेला. 3 वर्षात मामाने 3 मडी घरामध्ये बसूनच दाखवली. त्यावेळेस मंडळी जी जिवंत राहिलेली माणसं होती घरामध्ये, त्यावेळेस मंडळी त्यांना मामांचा अधिकार कळाला, भक्ती करायला लागली देवाची. बोलल ते सत्य होत. उन्हाळा संपत आला, उन्हाळा संपत आला. पावसाळा चालू होणार. मामांच्या शेळ्या मेंढ्यांची कातरण करायची होती, मामांच्या मेंढी माऊलीची लोकर कातरण करायची होती. सगळ्यांनी लक्ष द्या मंडळी. कातरकरी मंडळी इथं भरपूर असतील. मामांच्या मेंढी माऊलीचा भार उतरवण्याचा कार्यक्रम पुढे 1-2 गावामध्ये होणार आहे. निरोप कळाला की जेवढे काय पाहुणे रावळे असतील, मित्र मंडळी असेल, सगळ्यांना घेऊन कात्री मशनी घेऊन मामांच्या तळावर सेवा करण्याचं यायचं. मेंढी माऊलीचा मामांच्या डोक्यावरचा भार उतरवायचा आहे, तरच देव आपल्या डोक्यावरचा भार उतरल. काहीतरी सेवा आपल्या हातून घडली पाहिजे.
लोकर कातरण करण्यासाठी मामानी गडिंग्लजच्या परिसरामध्ये 15 धनगर मंडळींना बोलावलं. कातरण झाली मंडळी, प्रत्येकाला आशीर्वादाचा नारळाने भंडारा दिला. समोर भक्त मंडळी असेच बसलेले होते. मामा बैठकीवर बसले होते आणि मामाना उपदेश करायला लागले. त्या धनगर मंडळीसाठी उपदेश नव्हता, फक्त धनगर मंडळीसाठी उपदेश नव्हता, जगासाठी उपदेश होता. ऐका माझ्या देवानं काय सांगितलं. अरे कोण आज मरल, कोण उशिरा मरल, कोण आज मरल, कोण उशिरा मरल, पण जन्माला आलेला प्रत्येक जण हे मरणार, हे मात्र नक्की मामांनी सांगितलं. पण जोपर्यंत आपण जिवंत आहेत, जोपर्यंत आपण जिवंत आहेत, तोपर्यंत आपण नीती धर्माने वागलं पाहिजे. आपण मेल्यानंतर पाप किंवा पुण्य आपल्या बरोबर येतंय. पुण्यामुळे सुख मिळतंय, तर पापामुळे पुढे दुःख हे भोगावं लागतंय. देवाने उपदेश केला. काही धनगर मंडळींना उपदेश मामाने अजून एक केला. सगळ्यांसाठी उपदेश होता. ऐका. अरे आपण एखाद्याच्या शेतामध्ये बकरी बसवतोय म्हणून वायदा करतोय. अरे तुमच्या शेतामध्ये बकरी बसवणारे आता, पण त्या शेतामध्ये न जाता दुसऱ्याच्या शेतामध्ये जर बकरी बसवली मामांनी सांगितलं, तर ती जमीन त्या धनगराची वातुरतेने वाट बघत असते. नंतर तीच जमीन त्या धनगराला शाप देते. पुढे त्याला ते दुःख भोगावं लागतं. देवाचा शब्द सगळ्यांनी पाळा म्हणतो. देवाचा शब्द. त्यामध्ये कातरण करणारा एक सिद्धलिंगा नावाचा धनगर होता मंडळी. गोंगड्यांचा व्यापार करायचा, आमाप इस्टेट कमवायचा, आमाप नफा मिळवायचा. त्यावेळेस देवाने सांगितलं, हे बघ सिद्धलिंगा, इथून पुढे प्रत्येक गोंगड्या मागे 1 रुपया नफा घेत जा. 1 रुपया मंडळी त्यावेळेची मोठी रक्कम होती. तुला काय कमी पडलं तर मी जबाबदार. देवानं सांगितलं, तुझं जे काय केलं असेल ते मी माझ्या वाट्यामध्ये घेतो. देवानं स्वतःचा वाटा पुढा केला का माझ्या मेंढी माऊलीची लोकर कातरण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी तळावर आला होता का देवाची सेवा केली म्हणून देवानं पदरात घेतलं आणि सांगितलं, पण मी सांगतोय तसं जर वागला नाही, मी सांगतोय तसं जर वागला नाही तर नंतर तुझं मढ उचलायचा भार सुद्धा लोकांना पडणार नाही. देवाचा शब्द गेला. थोडे दिवस मंडळी गावाकडे गेला. मामांच्या आज्ञेप्रमाणे वागत होता. भरपूर नफा मिळत होता मंडळी. 2 मुलं झाली. संसार प्रपंच चालू झाला. अरे आम्हा नफा मिळत होता, पैसा मिळत होता. पण नंतरच्या काळामध्ये मंडळी पैशाचा मोह त्याला आवरण गेला आणि आमाप नफा मिळवायला लागला. देवाचा शब्द त्यावेळेस खरा झाला. नदीत पडला मंडळी. तब्बल 11 दिवसानंतर त्याचं मढ सापडलं. अरे नदीमध्ये जर 11 दिवस मढ प्रेत असेल, काय राहिला असेल. देवाचा शब्द होता, मी सांगतोय तसं जर ऐकलं नाही तर नंतर मात्र तुझं मढ उचलायचा भार सुद्धा लोकांना पडणार नाही. त्यावेळेस माझ्या देवानं जगासाठी उपदेश केला. अरे पैसा म्हणजे विष आहे. अरे पैसा म्हणजे विष आहे. तो योग्य मार्गाने, नेहमी योग्य मार्गाने कष्ट घेऊन गरज एवढाच मिळवावा आणि तिनं अन्यायाने किंवा वाम मार्गाने तो पैसा कदापि मिळू नका. अरे अति पैसा सुद्धा, पैसा सुखच देतो तसं खरोखर नाही. मामांनी सांगितलं पैसा सुखच देतो असं नाही. मामांनी सांगितलं, अरे अति पैसा सुद्धा माणसाला स्वार्थी, निष्ठुर, क्रूर, अहंकारी, निर्दयी बनवतो. त्यातच आपला सर्वनाश होतो. अरे चोच त्या परमेश्वराने दिली, दाना बी तोच देईल. पैशासाठी कधी लाळ घोटू नका, माझ्या देवानं सांगितलं. बोला 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 मामांच्या नावानं. तर मंडळी, असा माझा देव, जगाचा मालक, विश्वाचा मालक. कट करून पडला. तर मंडळी, साल चालू झालं 1966. मामांची बकरी होती. विजापूर जिल्ह्यामध्ये मुधोळ नावाचा तालुका, मुधोळ तालुक्यामध्ये निंगापूर नावाचं गाव. जून महिना चालू झाला ना मामा निंगापूर गावाला आलं. नुकतीच पावसाला सुरुवात झाली. लक्ष द्या थोडं. नुकतीच पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण जून महिना मामांनी बकऱ्यांसोबत घालवला. जुलै महिना चालू झाला. मामा बकऱ्या बरोबर फिरायचं देवानं बंद केलं. तळावर मामा तंबू मध्ये बसून असायचं.
मामांबरोबर 3 भक्त होते मंडळी. 3 भक्त होते मंडळी. बडगावचे वीराप्पा कोणेकरे मामा, त्यांना सावकार म्हणायचं. रामू गवंडी होते आणि निंगापूरचा व्यंकप्पा सावकार. 3 जण भक्त मामांजवळ होते. मामा सांगतील ते आज्ञा पाळत होते. मामा सांगतील ते काम करत होते. जुलै महिना संपला. ऑगस्ट महिना चालू झाला. तारीख होती मंडळी 16 ऑगस्ट 1966. मामाने आणखी 2 भक्तांना जवळ बोलून घेतलं. औरणाळचे लक्ष्मण मोरे आणि नरतवडे गावचे बापूसाहेब मोगदूम. अरे 8 दिवस बकऱ्यामध्ये थांबा म्हणून सांगितलं माझ्या देवानं. मामाने निंगापूर सोडण्यापूर्वी आदमापूरचे शंकरराव भोसले सरकार मामांच्या दर्शनासाठी आले. मामा तंबू मध्ये बसून असायचं. रात्रीच्या वेळेला असमंत अशी आरोळी मारायचं. जगातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये मामा बोलत होत, बाखणूक करत होत. पण ती भाषा मंडळी भक्त मंडळीला समजत नव्हती आणि माझ्या देवाला विचारण्याचं धाडस कोण करत नव्हतं. दुसरा दिवस उजाडला मंडळी. दुसरा दिवस उजाडला मंडळी. व्यंकप्पा सावकाराला मामा बोलायला लागले. अरे आता आदमापूरला जाऊया म्हणले. मामा आता तुम्ही फिरायचा भ्रमंती करायचं बंद करा. आमच्या निंगापुरामध्ये थांबा. आम्ही तुमची सेवा करतो, भक्ती करतो. त्यावेळेस माझ्या देवानं सांगितलं, अरे व्यंकप्पा, अरे बाळा, अरे तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. तुझ्या मनातली तळमळ मला कळती. पण पुढे माझं भक्त जो इथं यायला लागले, अरे माझी माणसं जर इथं यायला लागली तर तुझ्या गावच्या डोंगरातलं लहान मोठं दगड सुद्धा त्यांची बुडं पुसायला पुरणार नाही का? आज लाखाने भरलेली जत्रा आदमापुरातलं दृश्य मामाना पुढे दिसत होत. भक्त मंडळींनी विचार केला आणि कोल्हापूरचे मोठे तंबाखूचे व्यापारी गडिंग्लजचे रहिवासी शंकर मुसळे 4 चाकी अँबॅसेडर गाडी होती, त्यांना निरोप दिला. गाडी तळावर संध्याकाळी 5 वाजता निंगापुरात आली. गाडीचा नंबर होता मंडळी, अँबॅसेडर गाडी होती, BMU 1960 गाडीचा नंबर होता. भक्त मंडळी मामांकडे गेले. मामा अहो गाडी तळावर आले, गाडीमध्ये बसा, प्रवासाला सुरुवात करूया. मामा बोलायला लागले, अरे असं रात्रीच जायला म्या काय कोण चोर आहे का रे? उद्या सगळ्या माझ्या भक्तासनी मी भेटणार, सुख दुःख विचारणार आणि जेवण झाली की निघणार. सकाळ झाली मंडळी. सकाळ झाली मंडळी. मामा तंबूच्या उजव्या बाजूला बसलं. 2 पायाच्या चवडीवर सूर्य उगवला होता. व्यंकप्पा सावकार समोर बसला होता. मामाने खिशामध्ये हात घातला, पिढी बंडल काढलं आणि व्यंकप्पा समोर जमिनीवर टाकलं आणि माझा देव बोलायला लागला, अरे व्यंकप्पा, अरे ही बिडी मंडल मी या जगात टाकलंय. याच्याकडे तुम्ही पाहायचं, याचं संरक्षण करायचं. पण जर काय कोणी ह्या बिडी बंडल मधली एखादी बिडी कोणी काढून वडीन म्हणला, त्याचा हात 6 महिन्याच्या आत नाही काढून टाकला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. मामांनी सांगितलं. काय व्यंकप्पा कळालं नाही? मामा नाही नाही. अरे व्यंकप्पा, अरे ही बिडी बंडल म्हणजे या उघड्या सोडल्यावर माझी बकरी आहे. यांच्याकडे तुम्ही पहा, यांची सेवा करा, पण त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावू नका. जो कोणी माझ्या मेंढी माऊलीच्या केसाला जरी नुसता धक्का लावतो म्हणला तर त्याचा हात बाळू धनगर 6 महिन्याच्या आत काढतोय. मामांनी सांगितलं, अरे माझ्या गाड्यांना बोलवा सगळे. जसा निरोप कळाला गाड्यांना, सगळी गडी मामांच्या समोर येऊन बसली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मंडळी दुःख होत. मामा बोलायला लागला, अरे कुणाला जायचं असेल घरी त्यांनी खुशाल घरी जावा. कुणा कुणाचा किती किती पगार शिल्लक बाकी असेल माझ्या समक्ष मागून घ्या. जाणारे जावा, एसटी खर्चाला पैसे घ्या, माझी कुणाला बी आडकाठी नाही. पण एक बी भक्त बोलाय तयार नव्हता. त्यावेळेस माझ्या देवाने सांगितलं, अरे माझ्या बाळांनो, अरे बाळू धनगर मेला म्हणशिला तर चुकशिला. जो हाय म्हणाल त्याला मी हाय, जो मेलाय म्हणाल त्याला मी कवाच नाही. अरे जो माझी जशी चाकरी कराल
तसा मी त्याचा पगार पुढे मी देईल. पण मामा सांगायचे कोणत्या रूपाने देईल ते नाही सांगता येणार. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जावं, तुमच्या पायाच्या टाचखाली म्याच आहे असं समजा. इथून पुढे तुम्हाला या बी म्हणणार नाही, आल्यानंतर जावा बी म्हणायचं नाही. इथून पुढे तुमचा पगार देतोय असं बी म्हणणार नाही आणि देत नाही असं बी म्हणायचं नाही. ज्यावेळेस द्यायची वेळ येईल त्यावेळेस देईल. कदाचित ह्या जन्मातला पगार मी पुढच्या जन्मातही देईन. पण माझ्या लेकरांनो बाळांनो, जगाच्या पाठीवरून संकट येईल तेव्हा नुसतं माझं फक्त नाव घ्या, मी तुमच्या जवळच आहे असं म्हणून मामांनी हात जोडलं. मंडळी, देवानी सगळ्यांना हात जोडलं. जेवण झाली. प्रसादाला कुणाला चव लागत नव्हती. देव उभा राहिला. माझा देव सगळ्यांना, लहान थोराला देवानी नमस्कार केला. रे चलतो बाबा माझ्या मुलखाला. शेजारी एक म्हातारी आली. देवा सगळं हित सोडून चालला का? अरे माझं जे जे काय आहे समद या जगाच आहे. तुझं काय असेल, तुला बरोबर न्यायचं असेल तर ने. शेजारी मंडळी व्यंकप्पा सावकार ढसा 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 रडायला लागला. मामा जवळ गेलं. अरे बाळा, अरे रडू नकोस बाळा, चलतो बाबा माझ्या मुलखाला. तुझी माझी भेट आता वैकुंठातच. आणि त्या वेळेला मंडळी समोर 14 नंबर पालखीचे कारभारी, हलाप्पा कारभारी, त्यांचे आजोबा मंडळी दुर्गाप्पा सोरानावर समोर होते. बोलायला लागले, मामा तुम्ही कुठं चालला, तुम्हाला ठावे. मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत केलं आणि पुढे बकरी राखून घेतली. दुर्गाप्पा सुरानावरला मामा बोलायला लागला, अरे बकरी राखली, लई सेवा केली, अरे बकऱ्यात राहून मोक्ष मिळवलास की रे. मामा गाडीमध्ये बसलं. गाडी चालू झाली. एवढ्यात मामाने रामू गवंडीला आवाज मारला. पैशाचं पाकिट हातावर ठेवलं. 8 दिवसात बकरी परतीच्या मार्गाला लावू म्हणून सांगितलं. गाडी चालू झाली. मंडळी निंगापूर, मुधोळ, चिक्कोडी, आदमापूर प्रवास चालू झाला. भक्त मंडळी कुजबुज करायला लागले. मामांना आता कोणत्या गावाला न्यायचा? मामा जोरात बोलायला लागला, अरे भडगावच्या सावकारा, काय म्हणतोस का? मामा असं करा, तुम्ही आमच्या भडगावला चला. मामांनी सांगितलं, अरे माझी माणसंच तिथे यायला लागली, माझे भक्तच तिथे यायला लागले. अरे तुझ्या गावच्या नदीचं फुकटचं पाणी सुद्धा आणून माझ्या भक्ताला द्यायला जमणार नाही, झेपणार नाही. थोड्या वेळानंतर अवनाचे लक्ष्मण मोरे मामांना सांगायला लागले, मामा तुम्ही आमच्या अवनाला चला. अरे लक्ष्मण मोर्या, तुझ्या घरात झोंधळत आहेत का रे? आहेत की मामा, 10-12 पोती. अरे माझी भक्तच यायला लागली, माझी माणसंच तिथे यायला लागली. तू तुझ्या गावचे सगळं धान्य जरी गोळा केलं तरी ते पुरणार नाही का? मामाने सांगितलं, अरे ज्या दिवशी 20 खंडी मीठ जेवणामध्ये पडल, ऐका, 20 खंडी मीठ जेवणामध्ये ज्यावेळेस पडल तिथून पुढे माझी जत्रा चालू होती. मग लक्षात घ्या, 20 खंडी मीठ पडल अन्नामध्ये जेवणामध्ये, म्हणजे किती मोठी जत्रा होईल. गाडी चालू झाली मंडळी. तोपर्यंत गाडी आदमापूर गावामध्ये आली. मरगुबाईच्या देवळाजवळ सगळी भक्त मंडळी थांबली गेली. मंदिर परिसर झाडगोडोत केला. समोर भक्त मंडळी बसले आणि मामा बोलायला लागलं, अरे भडगावच्या सावकारा, एवढी बकरी माझी तुझ्या नावाने लिहून घे. मामा मला काय करायचं तुमची बकरी? अरे लक्ष्मण मोर्या, माझी एवढी बकरी तरी तुझ्या नावाने लिहून घे. मामा अहो तुमचा कारभार आणि तुमची बकरी म्हणजे हत्तीचं मड आहे, माझ्याच्यानं पेलवणार नाही. अरे माझ्या बकऱ्यांचं काय करायचं ठरवलंय मामांनी सांगितलं. अरे त्यावेळेस भक्त मंडळी बोलायला लागले, मामा तुम्ही आहात तोपर्यंत ती बकरी सांभाळा, तुमच्या नंतर आम्ही ती सगळी बकरी विकतो, पुणे बेंगलोर हायवेवर निपाणी या ठिकाणी जागा घेतो, तिथं शाळा कॉलेज काढतो. अरे रांडच्या माझी बकरी कायची नाही. विष्णू चौगले मध्येच बोलला, मामा हे चालायचं कसं? अरे चालायचं कसं, चालतंय का नाही ते माझं मी बघून घेतो. त्यावेळेस भीमा नावाचा कुत्रा होता, ज्यानं मामांनी हयातभर एकादश करून घेतली. भीमा नावाचं कुत्र मंडळी एकादश धरत होतं. आज किती लोकांना एकादश असती मंडळी? सगळ्यांनी एकादशी धरायची. मामांच्या तळावरचं कुत्र जर एकादश धरत तर आपण माणसं मंडळी लक्षात घ्या. मामांनी हयातभर त्या कुत्र्या कोण, भीमा नावाच्या कुत्र्या कोण एकादश करून घेतली. भीमा नावाच्या कुत्र्याला मारुती नावाच्या गाढवाला मामाने सांगितलं, अरे माझं मुक प्राणी बकरी राखतील.
दिवसभर त्या मुक्या प्राण्याने बकरी राखली. बकरी पिकामध्ये इकडे तिकडे जायला लागली की मारुती नावाचं घाडाव जायचं, फुरफुर करायचं, मुख्य गटाकळ वळवायची. तेव्हाच गावकऱ्यांच्या लक्षात आलं. परत समोर सगळे भक्त मंडळी पंच मंडळी बसलेले. मामाने सांगितलं, अरे जो माझी बकरी तुम्हाला सांभाळता येते तोपर्यंत सांभाळा, आणि ज्या दिवशी सांभाळणं होणार नाही त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. अरे तिथल्या दगडाने जर बकरी राखली नाही तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही म्हणून मामांनी मिशीवर ताव मारला. सगळ्या भक्त मंडळींनी पंच मंडळींनी मामांचा कारभार हातामध्ये घेतला आणि 4 सप्टेंबर 1966 या दिवशी मामांनी महासंजीवन समाधी घेतली. आज मंडळी 59 वर्ष पूर्ण झाले. इथं कोण मालक नाही, नोकर नाही, चाकर नाही. माझ्या देवानं सांगितलं, मी आज समाधी घेतल्यानंतर पुढे 12 वर्ष बकरी राखा, तिथनं पुढे मी राखतो. 12 वर्ष एवढा त्रास झाला लोकांना मंडळी. आज मंडळी सगळीकडे देव बाळू मामा दिसतोय, ज्याच्या त्याच्या मुखामध्ये मंडळी मामांचं नाव आहे. मामाने सांगितलं, अरे जगात निशाण फिरणारे माझं जगात सांगितलं, कोण रांडाचा आडवा येतोय. मामांचं निशाण म्हणजे मामांची बकरी. अरे जगात झेंडा दिसल्या बाळू धनगराचा, आणि बाळू धनगराचा राजवाडा बघाया समद जग येईल. मंडळी बघा, मामांचा भव्य दिव्य राजवाडा बघाय. आपण गेलो यात नवल नाही, जर्मनीतून लोक आली, मामांचे कपडे नेले, तिथं पटका धोतर मंदिर बांधले. जर्मनी रोज पूजा अर्चा होते. जगात झेंडा दिसल्या बाळू धनगराचा. पाठीमाग 3-4 वर्षापूर्वी मंडळी कोरोनाच्या नंतर मंडळी इकडं न्यूझीलंड देशामध्ये ऑकलँड शहरामध्ये मामांच्या मूर्तीची स्थापना झाली. अरे 7 समुद्राच्या पलीकडे देव गेलाय. जगात झेंडा दिसल. कलियुगात देवाने एकदा बाकीत केलं. देवाने सांगितलं, मंडळी या कलियुगाच्या शेवटाला समज देहाव बोंबलत जात्याल, फक्त एकट्या बाळू मामा नावाची घंटा वाजल. देवाने सांगितलं, खरोखर देव लई मोठा आहे. जेवढी सेवा करा तेवढा मेवा देणार आहे देव. सगळ्यांनी आता ज्यांना शेण आणणं शक्य आहे तेवढ्यांनी शेण आणायचे मंडळी. उद्या संध्याकाळीच ना, उद्या सकाळी शेण इथं तळावर घेऊन यायचंय, सारवण्याचं काम करायचंय. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. उद्या अमावस्याचा दिवस, भर दिवाळीचा दिवस, साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा, दिवाळी सुद्धा देव पण आलाय मंडळी. खरोखर जेवढी होईल तेवढी सेवा करा. झालेली सेवा साक्षात या जगाचा मालक, विश्वाचा मालक, त्रैलोक्याचा धनी, काशीचा मालक का मामा सांगायचे दररोज पाठ 3 वाजल्यापासून गंगेचं स्नान मला भक्त भावी घालतात. मग मामा कोण आहे लक्षात घ्या. साक्षात भगवान शंकर, साक्षात या जगाचा मालक, या ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या चरणी सेवा अर्पण करतो. मामांच्या शेळ्या मेंढ्याच्या चरणी, कृष्णा घोड्याच्या चरणी सेवा अर्पण करतो. या बघायचे कारभारी राहुल दादा वाघमोडे, ज्यांच्यामुळं मला इथं बोलता येत आहे. खरोखर त्यांचं मनापासून आभार. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. दादांमुळे इथं मी प्रवचन करायला शिकलो. मी काय कोण महाराज नाही, कोण कीर्तनकार नाही, तुमच्यासारखाच एक भक्त. फक्त त्या दादांनी माईक दिला आणि त्यांच्यामुळे बोलायला शिकलो. खरोखर त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. पुजारी मंडळी असतील, आचारी मंडळी असतील, सेवकरी मंडळी असतील, तुम्ही सर्व संत मायबाप सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद आत्मा निवासी श्रीमंत बाळूमामांच्या नावाने, आवाज बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्याच्या नावाने, कृष्ण राजा घोड्याच्या नावाने, बाळूमामांच्या नावाने. और पंक्तीचे मानकरी देवाच्या पालखी समोर यायचं आहे.